वृश्चिक राशीसाठी नजीकच्या काळात ऊर्जा कशी असेल आणि ब्रह्मांडाचं काय मार्गदर्शन आहे हे आज आपण या रीडिंग द्वारे पाहणार आहोत. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर एक एक कार्ड पाहू. एस ऑफ सॉर्ड्स कार्ड आहे पहिलं. तर हे कार्ड सांगतंय की तुम्ही शक्तिशाली बनत आहात नजीकच्या काळात. तुम्हाला स्पष्टता असल्यामुळे तुम्हाला तुमची ताकद कळते आणि त्यामुळे तुम्ही ऍक्शन योग्य घेत आहात. येणाऱ्या काळात म्हणजे जी सुरुवात तुम्ही नजीकच्या काळात करत आहात त्याचा उपयोग पुढे जाऊन तुम्हाला होणार आहे. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये खूप सारं यश तुम्हाला पुढच्या महिन्यांमध्ये मिळणार आहे. तर चॅरियटचं कार्ड आहे. हे कार्ड दाखवतंय तुम्ही एखाद्या योद्ध्याप्रमाणे एखाद्या स्थितीचा सामना करत आहात. त्यामध्ये स्वतःला संतुलित ठेवत नेतृत्व करत आहात. शिवाय हे तुमच्या आध्यात्मिक ऊर्जेला सुद्धा दाखवतंय तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत आहात. जीवनाचा जो काही धडा ब्रह्मांड शिकवत आहे तो लक्षात घेऊन तुम्ही स्वतःची जी यात्रा आहे त्यामध्ये प्रगती साधत आहात. टेन ऑफ कपचं कार्ड आणि बरोबरीने 7 ऑफ कपचं कार्ड म्हणजे काय, तर जिथे आधी भ्रमित स्थिती होती तिथे आता तुम्हाला यश मिळत आहे. तिथे तुम्हाला रिलॅक्स वाटते. म्हणजे आता तुम्ही भ्रमित स्थितीमध्ये येणाऱ्या काळात नसणार आहात आणि तुम्हाला नेमकं ठाऊक असेल. हे एस ऑफ सॉर्डचं कार्ड हेच सांगताय की नजीकच्या काळात स्पष्टता असणार आहे. कदाचित आता तुम्ही अनेक पर्याय असल्यामुळे कन्फ्यूज असाल, पण येणाऱ्या काळात तुम्हाला स्पष्टता असल्यामुळे तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकता. तुम्हाला नेमकं कळेल की आपण काय करायला हवं. नाइन ऑफ वँडची ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा 10 ऑफ कपच्या कार्ड नंतर आली आहे. तर आतापर्यंत जर तुम्ही काही प्रतीक्षा करत होतात, वाट पाहून थकला होतात, तर ही आता नकारात्मक ऊर्जा जातीये. म्हणजे आता प्रतीक्षा न करता तिथे चांगल्या बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील. टॉवरचं कार्ड आलंय, मोठं परिवर्तन होणार आहे तुमच्या स्थितीमध्ये. ही प्रतीक्षा जाणार आहे आणि तुम्हाला रिझल्ट दिसतील. हे टॉवरचं कार्ड नकारात्मक नसून हे सांगताय की तुमच्यामधली नकारात्मकता निघून जाणार आहे आणि तुम्हाला आता जे यश हवं होतं ते मिळणार आहे. तुम्हाला रिझल्ट दिसणार आहेत आणि हे खूप मोठं परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये होणार आहे. शिवाय 7 ऑफ सॉर्डची ही ऊर्जा आहे. तर 9 ऑफ वँड आणि 7 ऑफ सॉर्ड ह्या थोड्याशा नकारात्मक ऊर्जा. इथे तुम्ही निराश आहात तर इथे ज्या गोष्टी मिळतायत त्या घेऊन पुढे जात आहात. म्हणजे तिथे समजून गोष्टी घेणं किंवा थोडीशी फसवणूक वगैरे. तर ह्या जर तुमच्या बाबतीत कुठे फसवणूक झाली असेल किंवा तुम्हाला फार प्रतीक्षा करावी लागली असेल तर त्या तुमच्या स्थितीमध्ये आता खूप मोठं परिवर्तन येणार आहे. कारण टॉवरचं कार्ड या दोन कार्डच्या मध्ये आलेलं आहे. म्हणून हे कार्ड सांगतंय की या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. काय परिवर्तन येणार आहे तर द वर्ल्डच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. तुमचा संपर्क वाढतोय, कामाचा विस्तार होतोय, सोशल मीडिया द्वारे तुम्ही अनेकांशी संपर्क साधा. शिवाय तुम्हाला प्रसिद्धी सुद्धा मिळतीये असं इथे दिसतंय. आणि तुमचा हा आत्मविश्वास, तुम्ही जे सकारात्मक आहात आणि ज्या स्थितीमधून गेल्यानंतर तुम्ही हे यश मिळवत आहात, इतका आत्मविश्वास दाखवत आहात, यामुळे ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्हाला घाबरून पळून जात आहे.
ती नकारात्मक ऊर्जा पाहतेय की तुम्ही ह्या स्थितीमधून गेल्यावर सुद्धा इतक्या आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टी करत आहात. 8 ऑफ वॅन्डचं हे कार्ड सांगताय की ब्रह्मांडाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि खूप सारी माहिती किंवा हे कार्ड जे आहे ते ज्याप्रमाणे वॉन्ड्स खूप वेगाने आले आहेत त्याप्रमाणे तुमच्या स्थितीमध्ये जे परिवर्तन येणार आहे ते खूप वेगाने आता होणार आहे. ब्रह्मांडाच्या कृपाशीर्वादाने तुम्हाला हे पद प्राप्त होईल किंवा जे तुमचं ध्येय आहे त्यापर्यंत तुम्ही पोहोचत आहात. काय बनत आहात तुम्ही? तर मॅजिशियनच्या पॉवर मध्ये तुम्ही येत आहात आणि यामुळे इतरांना धक्का बसू शकतो. कारण तुम्ही जे चमत्कार करावे तसं काहीतरी सादर करत आहात आणि यामुळे जी तुमच्यामधली नकारात्मकता आहे तिला धक्का बसतोय. तुमच्याकडे जी साधनं आहेत त्यांचा उपयोग करून तुम्ही हे सादर करत आहात. तुम्ही शक्तिशाली बनत आहात. तुमचा आणि ब्रह्मांडाचा इथे तुमचं आणि ब्रह्मांडाचं इथे नातं घट्ट झालेलं दिसतंय. ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुम्हाला आहे हे या कार्डवरून सुद्धा लक्षात येतंय आणि इथे जे इन्फिनिटीची साईन आहे त्यावरूनही लक्षात येतंय. लाईट ऑफ पेंटॅकलचं कार्ड जे आहे ते काय सांगते? ते सांगते की आता तुम्ही जे शक्तिशाली बनत आहात त्यामुळे तुमची आता आर्थिक स्थिती सुधारणार आहे. त्यामध्ये प्रगती होणार आहे. हळूहळू ही प्रगती होणार आहे. नाईट ऑफ कपचं कार्ड हे कार्ड सांगतंय की तुम्ही इतरांना जे प्रेम देत आहात त्यामुळेच तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. ज्याप्रमाणे आपण इतरांना प्रेम देत असतो त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा मिळतंच. तर ही कार्ड तेच सांगतायत की आता तुम्ही नाईटच्या ऊर्जेमध्ये आहात. नाईटची ऊर्जा म्हणजे वेगाने तुम्ही पुढे जात आहात. एक जोश आहे तुमच्याकडे आणि आर्थिक स्थितीच्या बाबतीत मात्र हा जोश जो आहे तो थोडासा धीम्या गतीने आहे. पण प्रेम देण्याच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांना भरपूर प्रेम देत आहात आणि तसंच तुम्हाला सुद्धा भरपूर प्रेम मिळत आहे. शिवाय नाईटच्या या कार्ड्सद्वारे हे कळतंय की एखादी व्यक्ती किंवा काही व्यक्ती तुमच्या जीवनात येतील ज्यांच्यामुळे तुम्हाला आर्थिक मदत होऊ शकते, ज्यांच्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते किंवा जी माणसं तुम्हाला खूप सारं प्रेम देतील, प्रोत्साहन देतील. तर फुलचं कार्ड दिसलं आणि 3 ऑफ सॉर्डचं कार्ड तर हे आशीर्वाद आणि हे मोठं परिवर्तन कशाच्या बाबतीत होतंय तर हे प्रेम तुम्हाला कुठे मिळणार आहे तर जिथे तुम्ही दुःखी झालेला ज्यांनी मन दुखावलं गेलं होतं तर ती जी तुमची आधीची ऊर्जा होती तिथेच आता तुम्हाला खूप सारं प्रेम मिळणार आहे. कारण तुम्ही विश्वास ठेवला आहे. जरी आधी तुमच्या बाबतीत मन दुखावलं गेलं असलं त्या लोकांकडनं किंवा त्या स्थितीमुळे, तरी पुन्हा तुम्ही विश्वास ठेवत आहात की ती त्यावेळची ऊर्जा असू शकते. काही कारणामुळे त्यावेळी तसं घडलं असेल. आणि याचाच अर्थ तुम्ही सकारात्मक आहात आणि म्हणून तुम्हाला खूप सारं प्रेम मिळतंय. द डेव्हिलचं कार्ड आलंय. हे कार्ड काय सांगताय? हे कार्ड सांगताय की एवढी मोठी नकारात्मक ऊर्जा होती आधी आणि ज्यामुळे समस्या येत होती. आता तुमचं हिलिंग झालेलं आहे.
हे कार्ड सांगतंय की तुमचा आता उपचार झालाय. कशाच्या बाबतीत उपचार झालाय तर ही नकारात्मकता खूप सारी जास्त प्रमाणात तुम्ही नकारात्मक होतात. तर ती नकारात्मकता आता जातीये. तिचा उपचार खूप चांगल्या प्रकारे झालाय आणि म्हणून आता नजीकच्या काळात तुमची प्रगती होणार आहे. काय होणार आहे तर जिथे तुम्ही मेहनत घेतलेली आहे, जिथे तुम्ही बारकाईने अभ्यास करत आहात किंवा बारकाईने काम करत आहात, तिथे आता परिवर्तन येणार आहे. तिथे तुम्ही 2 गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करत आहात, तर तिथे आता आर्थिक स्थिती सुधारणार आहे, संपर्क वाढणार आहे, कामाचा विस्तार होणार आहे. तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि त्यामुळे विश्वासू माणसं तुमच्याशी जोडली जाणार आहेत. शिवाय ही तीनही कार्ड्स कशाबाबत आहेत तर पेंटॅकलची ऊर्जा आहे. पेंटॅकलची ऊर्जा डेव्हिलच्या कार्डच्या वर आली आहे. तर हे कार्ड जे आहे ते सांगते नकारात्मक ऊर्जेला आणि ही जी कार्ड्स आहेत ती हिलिंगला सुद्धा सांगतायत आणि आर्थिक स्थितीला सुद्धा. तर ही ह्या रीडिंग मध्ये हे काय सांगतायत ही कार्ड्स की तुमच्या मधल्या नकारात्मक ऊर्जेमुळे तुम्ही दुःखी झालेला किंवा तुम्हाला वेदना मिळाल्या, पीडा मिळाली, पण त्याचमुळे तुमच्यामधल्या नकारात्मक ऊर्जेमुळेच आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा ब्लॉकेज निर्माण झाला होता. समस्या येत होत्या. पण आता ही नकारात्मकता जात असल्यामुळे तुमचा उपचार तर चांगला होतोच आहे. पण त्या बरोबरीने आर्थिक स्थिती सुद्धा आता सुधारणार आहे. इथे सगळी पेंटॅकल्सची कार्ड ह्याबाबत सांगत आहेत. पुन्हा पेंटॅकल्सचं कार्ड आलं. 9 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. काय येणार आहे तर खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येणार आहे. तुम्ही एक आरामदायी जीवन जगणार आहात. इथे नैसर्गिक उपचार तुमचा होतोच आहे. म्हणजे काय की तुमचं आणि निसर्गाचं एक घट्ट नातं असल्यामुळे तुमचं हिलिंग खूप चांगल्या प्रकारे होतच आहे. शिवाय ब्रह्मांडाद्वारे तुम्हाला संदेश सुद्धा मिळतायत आणि ही जी काही स्थिरता तुमच्या जीवनात येते ती ब्रह्मांडाच्या आशीर्वादामुळे किंवा हे जे संदेश तुम्हाला मिळतायत, तुमची समृद्धी जी आहे त्यामुळे तुम्ही अधिक आर्थिक स्थिती चांगली तुमची होतीये. भरपूर प्रेम तुम्हाला मिळतंय. इथे गुलाबाची फुलं आहेत, द्राक्षाचे घड आहेत, पेंटॅकल्स आहेत. तर हे सगळं काय आहे? हे वैभव आहे आणि ही खूप सारी समृद्धी इथे दिसतेय. तर नकारात्मकता जाऊन खूप सारी समृद्धी तुम्ही आकर्षित करीत आहात. का आकर्षित करीत आहात? कारण तुम्ही क्वीन ऑफ कपच्या ऊर्जेमध्ये आहात. तुम्ही सगळ्यांची काळजी घेताय, सगळ्यांना प्रेम देताय, एखाद्या आईप्रमाणे काळजी घेताय आणि एंजल्स तुमच्या बरोबर आहेत. इथे ह्या स्त्रीच्या अवतीभोवती खूप सारे एंजल्स आहेत. तर तसे एंजल्स तुमच्या आजूबाजूला आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याच बाजूला असतात. पण त्यावर तुम्ही विश्वास ठेवताय, त्यांच्याशी बोलताय, त्यांची मदत घेताय. त्यामुळे तुम्हाला यश मिळतंय. एस ऑफ पेंटॅकलचं कार्ड काय सांगतंय? यामुळे तुम्ही एक नवी सुरुवात करत आहात. तुमच्या करिअरच्या बाबतीत काहीतरी नवी सुरुवात नजीकच्या काळात होणार आहे. जो आत्मविश्वास तुमचा वाढतोय, जे तुम्ही काम केलं होतं, जी मेहनत आधी तुम्ही घेतली होती, त्यानंतर एका संघर्षानंतर तुम्हाला हे यश तर मिळतंय, पण त्यानंतर तुम्ही अजून एक काहीतरी नवी सुरुवात करताना इथे दिसत आहात. एस ऑफ बँडचं कार्ड सुद्धा नव्या सुरुवातीलाच सांगतंय. तुमचं जे ध्येय आहे त्याबाबत ही नवी सुरुवात होत आहे. ब्रह्मांड तुम्हाला अनेक संधी देतंय असं इथे लक्षात येतंय. कारण हा सुद्धा ब्रह्मांडाचा हात आहे जो पैसा देतोय. तर हा हात ध्येय, संधी देतोय, अपॉर्च्युनिटीज. तर हे सगळं ब्रह्मांड तुमच्या बाबतीत करणार आहे नजीकच्या काळामध्ये.
तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तुमचा विश्वास या सगळ्यामधनं दृढ होताना इथे दिसतोय. कारण हे शेवटचं कार्ड आलंय. तर हे कार्ड सांगतंय, की तुम्ही आधी विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून चालत राहिलात, काम करत राहिलात, तर आता ब्रह्मांडाने तुमची परीक्षा घेतली होती. त्यामध्ये तुम्ही यशस्वी होताय. याचमुळे तुमचा विश्वास ब्रह्मांडावरचा वाढतोय. जी काही संधी किंवा जे काही काम तुम्हाला मिळणार आहे, त्यामध्ये ब्रह्मांड तुम्हाला सहाय्य करत आहे, असं इथे दिसतंय आणि याचमुळे खूप सारी समृद्धी तुमच्याकडे आकर्षित होत आहे आणि जी काही मोठी समस्या होती नकारात्मक ऊर्जेची, ज्यामुळे अनेक कारणांमुळे आर्थिक स्थिती किंवा तुमच्या उपचारामध्ये अडचणी येत होत्या, तर ही नकारात्मकता निघून जातीये. जिथे तुम्ही खूप सारी मेहनत घेतलीये, तिथे आता ब्रह्मांड तुम्हाला खूप सारे आशीर्वाद देत आहे. काय जाणार आहे? तर जिथे तुम्ही खूप चिंता करायचात पूर्वी, ज्या बाबतीत तुम्ही अतिविचार केलेला, रात्री जागायचात, तुम्हाला नीट झोप येत नव्हती, तर ती आता नकारात्मकता जातीये आणि तुम्हाला आता न्याय मिळणार आहे. ही सुद्धा नकारात्मकता जाते. ही सगळी रीडिंगमध्ये कार्ड सांगतायत, की इतके तुम्ही नकारात्मक होतात. पैशाच्या बाबतीत सुद्धा स्वतःला कमजोर, दुर्बल समजत होतात. तर आता ब्रह्मांड तुम्हाला खूप सारं प्रेम देतंय. कारण तुम्ही संतुलित दिसताय नजीकच्या काळात, सकारात्मक आहात. इतक्या साऱ्या नकारात्मक ऊर्जेनंतर सुद्धा आणि जे काही तुमच्या बाबतीत झालं, त्यानंतर सुद्धा तुम्ही सकारात्मक आहात, संतुलित राहण्याचा प्रयत्न करताय. यामुळे ब्रह्मांड तुम्हाला साथ देत आहे. आता आपण पाहूया तुमच्यासाठी मार्गदर्शन काय आहे. एक कार्ड काढूया. ब्रह्मांड सांगताय की तुम्ही अतिविचार न करता जे काम करत आहात ते करत राहा. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. किंग ऑफ सॉर्डचं कार्ड हेच सांगताय की तुम्हाला जबाबदारीने तुमचं काम करायचं आहे. जेणेकरून हा अतिविचार करण्याची वेळ तुमच्यावर न येता ब्रह्मांड तुम्हाला मदत करेल. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.